श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आज पहिला दिवस है। सद्गुरु परम पूजनीय भगरी भगवान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण प्रार्थना करूया। हात जोडायचे। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड अधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चिपे। तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूची रूपे नटलासी। करताने करविता तुची हवे आणि होता दाता आणि देवविता तुची समर्थानी छय। जंगम आणि स्थिर तुची व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुची एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चांचरी शास्त्रांतीही ना आवरी। विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती। सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था। कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना अनावी जी आपुल्या मना। कृपा समुद्री आमिना आश्रय दीजे सदैव। पाप तापानी दैन्य सर्व जावो निरसोन। इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तुरहा भवसागर यांची पाववया पैलतीर। त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे। किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन। अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे। शांती मनी सदा वसु वृथा अभिमान नसो। सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःख हे निरसो
तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करताने करविता तूची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परम पूज्य भगरी भगवान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी वा वा नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काल नाने त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पडो दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळो दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त आठवो कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न स्वाट सोडती तया जया स्वामी घेती हाती। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
या ठिकाणी सोमनाथ महाराज नाटेगावकर यांचं आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात महाराजांचं स्वागत करायचं आहे. हरिभक्त महाराज सोमनाथ महाराज नाटेगाव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय परम पूज्य भगरी भगवान की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी परम पावन झालेली आहे. जो पाहता एका स्थळी कोणासही दिशेना. एक स्थळावरती ज्यांचं वास्तव्य कधीच नाही. कधी कुणाला पुण्याला दर्शन, कुणाला घरी दर्शन, कुणाला मंदिरात दर्शन. ईश्वरी स्वरूप अवतार भगवान श्री भगरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आज भगरी बाबा जर ह्या गावी आले नसते, आज ही स्वामी चरित्र कथा या ठिकाणी झालीच नसती. ती बाबांची कृपा आहे. तशी ही भूमी ऐतिहासिक भूमी आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातात असलेली अंगठी देणारे तुमचे विंचूरचेच राजे. हा परिसर स्वामी भक्तीने भगरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका तुळजा भवानी मातेच्या चरणी, रुक्मिणी देवीच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादेव भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या तुकोबांच्या चरणी मानाचं वंदन करतो. एक देव राहिला वाटतं ना, एक देव राहिला ना, ज्या देवामुळंच आज आमच्या देव्हाऱ्यामध्ये देव आहे, ज्या देवामुळं आज आमच्या मंदिरांवर कळस आहे, आणि त्याच देवामुळं आमच्या दारापुढं तुळस आहे. हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूलाही आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू. कोणता देव डोळ्यापुढं आला? तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय? तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय? होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय दुसरे होतील काय? राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले साधना प्रेमी हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज नाटेगावकर यांच्याही चरणी नतमस्तक होऊया.
आपल्याला पूर्ण कथेमध्ये संगीताचं सहकार्य करणारे महाराष्ट्रातील गोड गळा असलेला प्रसिद्ध आवाज, जी टॉकीजवरची स्वामी चरित्र कथा असेल, कीर्तन असेल, आमचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून असतात. महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेला आवाज आमचे जवळचेच तुमच्या लासलगाव टाकळी हे त्यांचं गाव आहे. शिवरामजी महाराज बोराडे आपले भूमिपुत्र आहे, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपल्या जवळ असलेले आमचे परममित्र, काय गॉड गिफ्ट आहे त्यांना. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, इथं प्रत्येक माणसाचा जन्म विशिष्ट कारणासाठी झालाय. आमचे बासरीवादक सानपजी महाराज यांच्यासाठी जोरदार. सुस्वभावी आहे, गोड स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे. कारण श्वसनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्वभाव शांत असावा लागतो. रागीट स्वभावाचा माणूस श्वास घेऊ शकत नाही, धड देऊ शकत नाही. आणि ज्यांच्या हाताने तबला वाजत नाही, अक्षरशः बोलतो, माझे बंधू केशवजी महाराज करंजकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजो. आणि आपल्या जवळचे भूमिपुत्र आमचे हरिभक्त परायण अमोलजी शिंदे हे सुद्धा टाकळीचेच आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळावरती असलेले आमचे आदरणीय बाबा कॅमेरामॅन, ज्यांनी ज्यांनी ह्या सेवेसाठी तनाने मनाने धनाने सहकार्य केलं. सगळी कृषी उत्पन्न समिती असेल की बाजार समिती असेल, सगळे सहकारी असतील. आता रोज एकेकाचं नाव आपण नक्कीच घेऊ. आज फक्त दत्तप्रभूंचंच नाव घेऊ, कारण वेळ कमी आहे. मला विशेष आनंद होतोय. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. बोला परमपूज्य भगरी भगवान. नाव नाही, गाव नाही, आकाश आमचं पांघरुण आहे, जमीन आमचं अंथरुण आहे. अशा वैराग्य वृत्तीवरती आरूढ झालेले आणि ज्यांनी अध्यात्माचा वारसा तनापर्यंत मनापर्यंत पोहोचवला, ते भगरी बाबा. मी त्यांच्या सायकलला हात लावला, समाधीला स्पर्श केल्याबरोबर मला आज पहिला अनुभव आला, कारण माझं गुरुचरित्र चालू होतं कालपर्यंत. उपवास आणि घरी खायचं किती, त्या हातावर बसेल एवढंच खायचं. गुरुचरित्राचे नियम जितके तुम्ही कडक पाळाल, त्याचे रिझल्ट तुम्हाला तसे येतात. कालपासून आम्ही पुणे ठिकाणी मुक्कामी होतो. 2 कार्यक्रम करून लगेच घरी न जाता तसंच इकडं आलो. म्हणून थोडासा उशीर झाल्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो, कारण 8-8, 6-6 वर्ष तारखा त्या बुक असल्या कारणानं आम्हाला ते करावंच लागलं. तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागली. उद्यापासून 7 वाजेला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि विशेष आनंद आणि ऊर्जा प्राप्त होते, कारण त्या समाधीवर पूजा करताना मी डोकं ठेवलं आणि मला व्हायब्रेशन, स्पंदन जाणवलं. हे आजही बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे. रात्री माऊलींचं दर्शन केलं समाधीला, आळंदीला. कार्यक्रम झाला आणि 10-11 वाजता मी मंदिरात होतो. गुरुवारची गर्दी, पालखीचं दर्शन झालं. काल दत्त महाराजांचा जन्म होता आणि खूप शुभ मुहूर्तावर दर्शन झालं. माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवलं. माझ्या डोळे पाण्याने डबडबले, कारण मी पाहत होतो एवढी गर्दी. सांगू तुम्हाला, माऊली ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला कोणी शिवलं त्या समाधीला, त्या माऊलींच्या अंगाला जर स्पर्श झाला तर लोक शिवाशिव झाली म्हणून आंघोळ करायचे. आणि आता माऊली समाधीला बसले. माऊलींना कोणी शिवलं त्या काळात 750 वर्षापूर्वी, तर लोक आंघोळ करायचे, पंचगव्याने आंघोळ करायचे, सचेल स्नान करायचे, घरापुढं गोमूत्र आणि शेणाचा सडा टाकायचे. पापाच्या संततीला स्पर्श झाला म्हणून इतकी अवहेलना केली. माऊली होते त्यावेळेला स्पर्श झाला तर लोक शिवाशिव मानायचे. आणि आता मला काल डोळे, एक डोळा हसत होता, एक डोळा रडत होता दर्शन घेताना. आज माझे माऊली समाधीला बसले. आज लोक समाधीला शिवण्यासाठी रांगेत उभे आहेत. शिर्डीला साईबाबा होते, कुणी मुखात घास घातला नाही,
आज शिर्डीच्या साईबाबाच्या समाधीला सोन्याच्या ताटलीत जेवण आहे, पाची पक्वान्नाचं. शिर्डीला साईबाबा होते तोपर्यंत कोणी साईबाबाला दिवाळीच्या दिवशी दिवा लावायला तेल दिलं नाही. आज अख्खी शिर्डी साईबाबाच्या नावावर दिवाळी साजरी करते. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. त्यावेळेला बाबा इथं बसायचे, फिरायचे. लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी. काय वैराग्य आहे आणि काय प्रपंच आहे त्यांचा सांगा. डालड्याचा एक डबा आणि काय खायचं म्हणे भगर. काय विशेष असतं एखाद्या सत्पुरुषाचं, विशेषच आहे. आणि ज्याला आशीर्वाद दिला त्याचं सर्वतोपरी कल्याण. जास्त बोलायचं नाही, लोकांमध्ये राहायचं नाही, सतत बसून राहायचं आणि ब्रह्मानंदी टाळी लावायची. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा. भगरी बाबा जास्त बोलतच नव्हते. आणि जितकं तुम्ही मौन धारण कराल तितकी तुमची आंतरिक आत्मिक शक्ती वाढते. आणि मौनाचा एक फायदा आहे, मौन धारण केलं का कलह होत नाही. म्हणून पाणी आणि वाणी जपून वापरावी अशी म्हण आहे. बरोबर आहे ना. पाणी आणि वाणी. कोणीतरी असा लासलगाव मधून हे त्यापूर्वी एवढं काही डेव्हलप नव्हतं, असं येत होतं. येता 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 कुठं चालले हो. कोण म्हटलं. त्या इकडं येणाऱ्या महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या एका माणसाला पिंजऱ्यामध्ये ओसरीला टांगलेला पोपटाचा पिंजरा, त्या पोपटाने प्रश्न केला, काका कुठं चालले. म्हणजे चाललोय भगरी बाबांकडं, माझे काही प्रश्न आहेत ते विचारायला. तो पोपट म्हणला, काका तुमच्या भगरी बाबांना विचाराल का. आणि काय, मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. कोण म्हणलं. तुम्हाला नाही माहिती हे, मला माहिती आहे. कीर्तन प्रवचनकाराने यावं तर अभ्यास करून यावं, तिथली माहिती असायला पाहिजे. हा दृष्टांत कोणी सांगणार नाही तुम्हाला. लासलगावकर सुद्धा नाही सांगू शकत. काका बाबांना विचारा ना, मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. विचारतो. तो माणूस आला. बाबांची जशी बैठक आहे तसे बाबा बसलेले. कुणाकडे बघत नाही ते, कुणाकडे बघतायत कुणालाच कळत नाही. बघत होते. तो माणूस आला, म्हणला, बाबा माझे काही प्रश्न आहे. बाबा कधी कधी हिंदी बोलायचे, बाबा कधी कधी बर्बर भाषा बोलायचे, ती भाषा कळायची सुद्धा नाही. बोल बेटा क्या सवाल है तेरे. त्याच्याकडे न बघता, बाबा मेरे सवाल पूछने से पहले एक तोता पिंजरे में बंदिस्त मुझे मिला. उस तोते ने पूछने को कहा है वो पिंजरे में से मुक्त कब होगा. अब बताइए तो, मेरे सवाल बाद में पूछता हूं. भगरी बाबा काहीच बोलले नाही. पाहिलं बाबांनी डोळे पांढरे केले, हातपाय हलवले आणि बाबांनी पडून घेतलं. काहीच बोलले नाही. त्या माणसाला वाटलं बाबांची तब्येत बिघडली. तो माणूस घाबरला, निघून गेला. तो निघून गेला. थोडासा पुढे इकडं बस स्टँड पर्यंत गेला असेल साधारण. बाबा उठून बसले. आणि दुसरा दिवस तेच गाव, प्रश्न तेच गाव, तीच गल्ली, तोच माणूस, तोच पिंजरा, तोच पोपट. काका विचारलं काल. पोपट म्हणतो, विचारलं रे, पण बाबाची काल तब्येत बिघडली. वगैरे बाबांची काल तब्येत बिघडली. अरे वेड्या पोपटा, तुझे प्रश्न विचारायच्या अगोदर, माझ्या प्रश्नांच्या अगोदर तुझा प्रश्न विचारला आणि माझे प्रश्न राहून गेले. बाबाची तब्येत बिघडली, आज परत चाललोय. आला पुन्हा इथंच बाबा बसलेले. कुणाकडे बघताय, कुणाशी बोलताय, काही नाही. ब्रह्मानंदी टाळी लागलेले बाबा. मिळालं तर खायचं, नाही मिळालं बाबांनी आठ दिवस काही खायचं नाही. पण बाबांच्या चेहऱ्यावरलं तेज कधीच उतरलं नाही. कोटी सूर्यांचे तेज हरी. काय ताकद होती. बाबा माझे प्रश्न राहून गेले. अरे विचार ना मग. बाबा माझे प्रश्न विचारायचे, पण एक पोपटाचा प्रश्न कालचा. हा विचार. अरे राहून गेला काल, विचार काय झालं. बाबा
तो पोपट म्हणला मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. बाबांनी पाहिलं पाहिलं पाहिलं, कालच्या सारखे डोळे पांढरे केले, हातपाय हलवले आणि भगरी बाबांनी खाली पडून घेतलं. तो माणूस म्हणला या पोपटाच्या प्रश्नात काही घोटाळा आहे का ना. भगरी बाबांना प्रश्न विचारला का बाबांची तब्येतच बिघडती. आता उद्या यायचं, पोपटाचा प्रश्न नाही विचारायचा, आपले प्रश्न विचारायचे. तिसरा दिवस तेच लासलगाव, तीच गल्ली, तोच माणूस, तोच पिंजरा, तोच पोपट. काका काय रे विचारलं? अजिबात नाही विचारणार मी. का? अरे तुझ्या प्रश्नापायी माझे प्रश्न राहून गेले. म्हणे काय झालं? अरे तुझा प्रश्न विचारला का भगरी बाबाची तब्येतच बिघडती. म्हणे काय होतं? डोळे पांढरे करतात, बाबा हातपाय हलवतात आणि पडून घेतात. तो पोपट पिंजऱ्यात अक्षरशः नाचू लागला आणि म्हणला काका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की नाही मिळेल मला माहित नाही, पण भगरी बाबा तुम्ही थोडंसं भिंतीच्या आडोशाला राहून लपून पहा. तो माणूस म्हणला भगरी बाबाने उत्तर दिलं, काही तर बोललंच नाही बाबा. हा माणूस असा भिंतीच्या आडोशाने पाहत होता. त्या पोपटाने पाहिलं पाहिलं पाहिलं, डोळे पांढरे केले, पंख फडफड केले, पाय हलवले आणि पिंजऱ्यात घेतलं पडून. कोणी हे कोणी केलं होतं? 2 दिवस पडून घेतलं. त्या पोपटाचा मालक आला, त्याला वाटलं पोपट मेला. त्याने कुलूप उघडलं, कडी उघडली, पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पडलेल्या पोपटाला हलत नाही, डुलत नाही, डोळे पांढरे आहे. उचललं, पंखाला धरून खाली ठेवलं जमिनीवर. खाली ठेवल्याबरोबर पोपटाने मान उचलली, पंख फडफड केले, भुरकन उडून निघून गेला. मला खरंच सांगा भगरी बाबा काही बोलले होते का? उपदेश सहज बोलाने हित उपदेश करुणी सायास करुणी सायास करुणी सायास कायदा बेदासी भावे भूतराय कायदा बेदासी भावे भूतराय भावे भूतराय. सहज बोलणे हित उपदेश आणि कळलं नाही कोरोने सायास शिकविती. काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आजही तुम्ही जे मानत नसतील त्यांनी आणि जे मानतात त्यांनी फक्त जाताना समाधीवरती डोकं टेकून जा आणि विनंती करा बाबा मला पहाटे 2 वाजेला उठायचं आहे. साधी गोष्ट आहे, पहाटे 2 वाजता उठायचं आहे. बरोबर 2 वाजेला तुम्हाला कंप्लीट जाग येणार. कंप्लीट 2ला 1 सेकंद इकडं तिकडं नाही. अनुभव घ्यायला ऐकत नाही. ते शरीराने दिसत नाही, पण त्यांच्या आचाराने, त्यांच्या विचाराने, त्यांच्या तेजाने, त्यांच्या ज्ञानाने त्यांचं वास्तव्य इथंच आहे. अनंत स्वरूपाचे अवतार हे अवतारी पुरुष घेऊ शकता. कुणाला कुठं दर्शन होईल, कुणाला कुठं दर्शन होईल. मला आनंद होतोय. पुन्हा पुन्हा मी सांगतो, दिवसभराचा प्रवासाचा कार्यक्रमाचा सगळा थकवा इथं येऊन निघून गेला. कारण का इथं आल्या आल्या समाधीवर डोकं टेकवल्या टेकवल्या माझा उजवा स्वर सुरू झाला. स्वर शिरोदय शास्त्राचा अभ्यास आम्ही 97ला केलाय. त्र्यंबकेश्वरी ज्या मंदिरात, ज्या जागेत, ज्या घरामध्ये गेल्याबरोबर तुमची सूर्य नाडी सुरू होत असेल, समजायचं तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा खूप प्रमाणात संक्रमित आहे. ज्या लोकांना बाह्य बाधेचा त्रास आहे, ज्यांचे मुलं हट्टीपणा करतात, नवऱ्याचा स्वभाव तापट आहे, चिडचिडा स्वभाव आहे, कुणाचं ऐकतच नाही, फक्त त्यांना दिवसभरामध्ये एकदा येऊन इथं या समाधीवर डोकं टेकवायला लावा.
त्यांचं डोकं 8 दिवसामध्ये ठिकाण्यावर येईल आणि हात जोडून तो माणूस म्हणेल, माझं चुकत होतं ग, मला माफ कर, मी विनाकारण तुझ्यावर चिडचिड करत होतो. ही कृपा कुणाची आहे? सत्पुरुष भगवान भगरी बाबांची. म्हणून मी रोज थोडं थोडं बाबांबद्दल बोलणारच आहे. आज आपल्याला स्वामी चरित्र कथेकडे जायचं आहे. आज पहिला दिवस आहे आणि ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. स्वामी चरित्र कथेतलं सुरू झाली कथा. पण तत्पूर्वी भगरी बाबा समितीचे अध्यक्ष, बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ भाऊ थोरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. इथं कोणी नाही येत, इथं कोणी थोडी येणार आहे, सगळेच नाही येत. आता अख्ख्या गावाला आमंत्रण आहे, पण आले का सगळे? नाही येणार. त्याचं कारण असं आहे, इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं, इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं, कथा सुनने वही आते हैं जिसे मेरे भगरी बाबा बुलाते हैं. हे त्यांचं बोलवलं आहे. त्यांनी बुद्धी दिली तुम्हाला इथे यायची. अहो काय यायचंच होतं कथेला, पण नेमके पाहुणे आले. पाहुणे नाही आले, तुझे दोष आले मेल्या. जर का कोणाकडे आले असतील बापरे उमटणारच नाही. माणसं माणसाची निवड करतात, ती माणसं संसदेत जाऊन बसतात. नीट आहे का? माणसं माणसांची निवड करतात, ती माणसं संसदेत जाऊन बसतात. पण भगरी बाबा ज्यांची निवड करतात ते सत्संगाला येऊन बसतात. ही तुमची निवड त्यांनी केलेली आहे, मी नाही. इथं या, पूर्ण कथा भाग श्रवण करा आणि आजच संकल्प करा स्वामींच्या भगरी बाबांच्या चरणी. जो काही संकल्प असेल तो, मुलाचा असेल, मुलीचा असेल, प्रश्न असतील, 1760 प्रश्न असू द्या. मी ही कथा काही पहिली नाहीये माझी, रोज कथा चालू आहेत आमच्या, रोज. मी प्रत्येक कथेला सांगतो तुम्ही आज पहिला दिवस आहे, संकल्प करा. स्वामी माऊली बाबा, माझा अमुक अमुक प्रश्न आहे, मी कथा श्रवण करायला रोज नित्यनेमाने येईल, हा प्रश्न माझा मार्गी लागण्यासाठी मदत करा. नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल आणि तो प्रश्न मार्गी लागेल. हा कित्येक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पण मनाचा निग्रह पक्का पाहिजे. स्वामी चरणी, भगरी बाबांच्या चरणी दृढ निश्चय पाहिजे. वाहोनी आपुली आन, अध्याय 12 श्लोक 14 ज्ञानेश्वरी. वाहोनी आपुली आन, धरी जो अंतकरण, निश्चया साचपण जयाचेनी, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. इथं कोण बसलंय? जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. जीवाला शिवाशी कनेक्ट करायचं असेल, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, त्याच्यासाठी कथाच ऐकावी लागेल, देवाचं चरित्र ऐकावं लागेल. इथं तुम्हाला नाही काही कळलं, पण एक सांगतो, इथं लहान लेकरू असेल त्याला कळेल अशी भाषा मी वापरणार आहे. पण काही नाही कळलं तरी येऊन बसा, काही नाही समजलं तरी येऊन बसा. अरे 7 दिवसामध्ये तुमचा कधी आत्मउद्धार होईल, तुमचा उत्कर्ष कधी होईल हे तुमच्या मनाला सुद्धा कळणार नाही. इतकी ताकद आहे ह्या कथेमध्ये. कारण का? सत्ययुगामध्ये राम, द्वापार युगामध्ये कृष्ण आणि कलियुगाचं डिपार्टमेंट चार्ज जर कुणाकडे असेल तर ते श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती आणि पूर्ण दत्तावतार भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांकडे. आणि आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत. आणि मला आज दुप्पट ऊर्जा इथे मिळते आहे. कुठून? भगरी बाबांकडून पण, स्वामींकडून पण. आणि आज आपल्याला जायचंय दत्त चरित्राकडे. फक्त आज पहिला दिवस आहे म्हणून सांगतो, एकाग्र चित्ते करिता श्रवण.
असं ऐकावं ना. कसं ऐकावं? परिसनयाच्या राया ऐका बापा धनंजया. कोण म्हणतं? कृष्ण. कुणाला? अर्जुनाला. हे अर्जुना, अरे तू ऐकणाऱ्यांचा राजा आहेस. कारण अर्जुनाने म्हणावं, कृष्णा मला दोनच कान का दिले रे देवा? म्हणे का? सगळ्या अंगाला कान दिले असते तर अजून जास्त ऐकता आलं असतं. असा सांगणारा पाहिजे आणि असा ऐकणारा पाहिजे. म्हणून कृष्णासारखा वक्ता नाही, अर्जुनासारखा श्रोता नाही. म्हणून आपण सुद्धा अर्जुनासारखं ऐकावं. मी काही कृष्ण नाही. आता तुम्हाला 5-6 दिवस ऐकावंच लागेल. श्रवण कीर्तने झाले ते पावन. जय हो. श्रवण कीर्तने झाले ते पावन. सनकाधिक जाण परम भक्त. सनकाधिक जाण परम भक्त. श्रवण कीर्तने झाले ते पावन. श्रवण कीर्तने झाले ते श्रवणे कीर्तने झाले ते पावन. एकदा आमच्या शिवराम महाराजांसाठी जोरदार टाळ्या. 7 दिवस त्यांचा गोड गळा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला सीतामाईचे वडील माहिती आहे का? सीतामाई, सीताबाई तुमच्या गावची नाही हो, रामाची पत्नी. तिचे पप्पा माहिती आहे का? आता वडील नाही कळत म्हणून पप्पा बोललो. जनक राजा. हा, असंच उत्तर द्यायचं, कारण कथा हा वाद नाही, संवाद आहे. जनक राजा इतके महान भगवत भक्त होते म्हणून तर सीता त्यांच्या घरी आहे. कुठे कोणी जन्मल नाही येत. लवांकुश समजून घेण्यासाठी माता जानकी सीता समजून घ्यावी. सीता समजून घेण्यासाठी तिचा बाप समजून घ्यावा. त्यांनी भागवत कथेचं आयोजन केलं होतं. कोणी? राजा जनकाने. इतका मोठा मंडप, असंच सुंदर नियोजन. हजारो लोक आहे जनकपुरीचे आणि राजा समोर बसलेला आहे. असा समोर आहे आणि असा बसलाय, हलत नाही, डुलत नाही. असं वाटायचं आता मला काय काय घ्यावं, कसं कसं मिळवावं. आणि एक सांगतो तुम्हाला, श्रवण भक्ती हे मुक्तीचं पहिलं द्वार आहे. श्रवणम पहिलं द्वार आहे मुक्तीचं. तेने मुक्तीचारी साधिल्या. पण पहिला दरवाजा जर असेल तर तो श्रवण आहे. मुखे कीर्तन करावे नाही जमत, अथवा श्रवणी ऐकावे. स्वामी चरित्रातली होवे. आणि षोडशोपचार पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यासी होम हवन. आणि सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. पहिलं ऐकावं. ऐकल्याने कानातनं हृदयात साठवावं आणि हृदयात साठवलेलं आचरणात आणावं. राम जर ऐकला तर रामासारखा आचार ठेवावा. कृष्ण ऐकला तर कृष्णासारखा विचार ठेवावा. आणि हरीच कोणी सांगितला तर हरीचा उच्चार ठेवावा. तर आयुष्याचं कल्याण आहे. नाही तर 7 दिवस एकाने रामायण ऐकलं आणि कीर्तनकाराने सांगितलं, त्या कथाकाराने, तुला रामायण ऐकून काय बोध झाला? तो म्हणला, मला रामायण ऐकून असा बोध झाला, दुसऱ्याची बायको पळून न्यावी, किती त्रास झाला तरी तिला परत सोडूच नाही. अरे मेल्या, काय मिळवलंस तू? आता देणारच आहेत कथाकार, पण कुणाला कसं घ्यायचं ना, ते फार महत्वाचं आहे. आणि कथेमध्ये आत्मउद्धारच आहे, प्रवचन कीर्तनाने सत्संगाने आत्मउद्धारच आहे. पण एकाग्रता महत्वाची आहे. या सत्संगामध्ये एखादं वाक्य आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष आणि परिवर्तन करणारं ठरणार आहे. चला ओवी ऐका. क्षण एक घडता सतसंगती, तात्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. अध्याय 4. मी क्रमानुसार सांगेल तुम्हाला जे जे बोलणार आहे. आमचं पाठ आहे हे. क्षण एक घडता सतसंगती, तात्काळ पालटे की कुमती. वाईट बुद्धी जाते, सद्बुद्धी सुचते, इतकी सतसंगाची ताकद आहे.
पण त्या मंडपामधल्या जनकपुरीच्या लोकांना वाटायचं हा भारद्वाज कथाकार ऋषी फक्त राजा जनकाकडेच बघून सांगतोय. आता माझी कथा चालली आहे स्वामी चरित्र कथा भगरी बाबांच्या प्रांगणामध्ये, त्यांच्या कृपा आशीर्वादाने जिथपर्यंत आवाज जातो त्यांनी सगळ्यांनी ऐकावी की नाही ऐकावी. असं आहे का मी यांनाच सांगतो यांनाच सांगतो यांनाच सांगतो असं नाही, सगळ्यांसाठी आहे ना. पण लोकांच्या मनात विकल्प आला. जनक राजा एकाग्रतेने ऐकत होता. लोक म्हणायचे हा कथाकार राजाकडेच बघून सांगतो. अरे तुम्हाला ऐकू येतं तुम्ही ऐका ना, घ्या ना आत्मा उद्धार, राजाकडेच बघून सांगतोय. कथाकार काय तो आमच्यासारखा सर्वसाधारण नव्हता. त्या कथाकाराने काय केलं, मायावी विद्येने जनकपुरीला आग लावून दिली. आणि मायावी विद्या काय असते माहितीये का? माया. माया मराठीत सांगू का? माया दिसते तसे नसते म्हणून जग फसते, ती माया. बरं जाऊ द्या, काय असतं पुरावा पाहिजे. दुर्गा सप्तशती वाचता तुम्ही. जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची, भक्ताशी वरमोक्षाचा प्रसन्न तत्वती देतसे. जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने, सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका. देवी सनातनी माया पराविद्या अतर्कही, जगदीश्वर श्री विष्णू त्याची लक्ष्मी सुसेविका. ईश्वर बलजामध्ये त्यातही परमेश्वरी. पण एक सांगू का, इथं भगरी बाबांच्या प्रांगणात तुम्ही आहात, इथं मायेचं काहीच चालणार नाही. जिथं कथा असते तिथं माया येत नसते, जिथं माया असते तिथं कथाच नसते. ही माया आपल्याला मोक्षालाही नेते, माया आपल्याला अधोगतीलाही नेते. दोन पद्धतीने ती चालते. असो, मायावी विद्येने आग लावून दिली. ज्यांचे ज्यांचे नवरे भाऊ जे कोणी नातेवाईक बसले होते सगळे घरच्या त्या बाया पळत आल्या. उठा म्हणे, त्या बाबाची कथा का खायला देणार आहे काय? घर पेटले, उठा. अख्खा मंडप रिकामा, फक्त राजा जनकन कथाकार आहे. दोघच कथा सुरूच आहे. कोण पाणी वाहतो, कोण हंड्यांनी वाहतं, कोण टाकीने वाहते, कोण बैलगाडीमध्ये मोठे मोठे भांडे ठेवून नदीवरून पाणी नेऊन. घरच काही विझवणार त्या जनकपुरीचे, कारण ती मायावी आग होती. का? त्यांच्या मनात विकल्प आला का राजाकडेच बघून कथाकार कथा सांगतोय, आणि दिली आग लावून. शेवटी थिणगी उडाली वाऱ्याने, अग्नीची थिणगी उडाली आणि ती राजा जनकाच्या राजवाड्यावर पडली. राजवाडा पेटला. ते द्वारपाल पळत आले, महाराज कथा बंद करा. काय? राजवाडा पेटला. राजा म्हणला कथा बंद होणार नाही. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता. ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. विवेक जागृत होतो कथेमध्ये. माझं काय परक काय? जाऊ दे रे, पेटू दे. कथा बंद होणार नाही. राजवाडा पेटला, छत पेटलं, आणि काय सांगू, खाली थिणगी पडली आणि खुर्ची पेटली. राजाची खुर्ची, सिंहासन. आता खरं सांगा, खुर्चीसाठी किती ओढा ताण चालू आहे सध्या, न बोललेलं बरं. आणि ती खुर्चीच पेटली म्हटल्यावर राजा, आसन पेटलं, खुर्ची. जाऊ दे, पेटू दे रे, कथा बंद होणार नाही. काही केल्या राजा कथेतून उठायलाच तयार नाही. सगळे थकले, सांगून सगळे थकले. थिणगी उडाली हवेने, आणि जो कथेचा मंडप होता तो मंडपच पेटला. राजाजी कथा बंद करा. जिस पांडाल के नीचे आप बैठे हो कथा सुनने के लिए, जल रहा है वो मंडप, पंडाल जल रहा है. भागिए, अपनी जान बचाइए. कथा बंद नहीं होगी, कथा चालूच. वरचं छत, त्या मंडपाचा सगळा पडदा कपडा पेटला, झालरी पेटल्या, आणि खाली थिणगी उडाली आणि आसन पेटलं. आता हे आसनं टाकले ना, ते आसन पेटत पेटत आलं आणि राजाचा एक पाय त्या आसनासोबत जळू लागला. ज्याचा पाय जळत होता त्याला दिसत नव्हतं काय. राजा, सगळं जळून खाक झालं, मग आता पाय जळतोय, कथा बंद कर. राजानं फायनल उत्तर दिलं, जाऊ दे, जळू दे. जळतय ते आपलं नाही, आणि आपलं कधी जळत नाही. आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण. ही ब्रह्मानंदी लागलेली टाळी आहे. असे ऐकणारे होते पूर्वीच्या काळी, असे ऐकणारे होते. कथा काय ऐकायला जायची?
कथाकाराला खूप काही कळतंय आणि आपल्याला कळत नाही म्हणून नाही जायचं. कथा हा आरसा आहे. आरसा आरसा कधीच खोटं बोलत नाही. आरसा आपल्याला जसं प्रतिबिंब आपलाय, जसा चेहरा आपलाय, तसा चेहरा आरसा दाखवतो. बरोबर आहे की नाही? आपली ओळख होते. ऐकता 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 नेमकं आपलं कुठं चुकतंय, कुठं डाग लागलाय, कुठला चेहऱ्याला नाही. आरसा तुम्हाला चेहरा दाखवेल, पण कथा तुम्हाला अंतकरणामध्ये झाकायला शिकवेल. आणि अंतकरणामध्ये षडरिपू असतील तर ते जाण्यास कथेतनं मदत होईल. म्हणून कथा ऐकावी. तोच राजा जनक, महान भगवत भक्त, त्याला घ्यायला विमान आलं. घ्यायला विमान कुठून आलं? वैकुंठातून. महाराज आतापर्यंत यादीला गेलेत जगद्गुरु तुकोबराय आणि राजा जनक स्वदेह वैकुंठाला. स्वदेह. आता बाबांची जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. माऊलींची समाधी जशी संजीवन समाधी, ही संजीवन समाधी आहे. कारण संजीवन समाधीमध्ये देह फक्त दिसत नाही, बाकी सगळं तसं तसंच असतं. जर मला तिथं व्हायब्रेशन स्पंदन जाणवले असतील तर बाबा तिथं बसलेत, अजूनही ते मार्गदर्शन करताय, अजून लोकांना दुःखातून मुक्त करताय. नुसती समाधी वेगळी आणि नुसती संजीवन समाधी वेगळी आहे. लक्षात घ्या. राजा जनक स्वदेह वैकुंठाला निघाले. ऐका काय ताकद असते हरिभक्ताची आणि कथा ऐकणाऱ्याची. वैकुंठाला जाणारं विमान. आता इथून जर आम्हाला नाशिकला जायचं, मुंबईला जायचं, मध्ये काही गावं लागणारच आहे ना. रस्त्याने गेले तर गावं लागणार आहे. तसं वैकुंठाला जाताना सुद्धा वरती ऊर्ध्वगतीला जाताना काही गावं लागतात. एका गावाचं नाव आहे नरकपूर. इतकं भंगार आहे ते. घाण वास येत होता, आरडाओरडा ऐकू येत होता. राजा जनकाने त्या वैमानिकाला सांगितलं, अरे कसला आरडाओरडा आणि घाण वास येतो रे. राजे साहेब तुम्ही थोडा रुमाल लावा, उपरणं लावा आणि थोडं पुढं गेलं का वास कमी होईल. जसं मुंबईमध्ये घुसताना धारावीच्या बाजूला जो घाण कचरा आहे तो नको वाटतो, पण रस्ता तिथूनच आहे ना, इलाज आहे, तोंडाला काहीतरी लावावं, थोडं पुढं गेलं का वास कमी होतो. त्याचप्रमाणे नरकपूर लागलं. काय रे काय इथं? तो विष्णुदूत म्हणाला हे नरक आहे. सीतामाईचा बाप राजा जनक म्हणला, हे विष्णुदूत काय आपलं विमान तिकडं घेतो का? कुठं? वैकुंठाला जाणारं विमान. कुठं? नरकाकडं. अहो काय डोकं फिरलं का तुमचं? ते का राणीच्या बागेत फिरण्यासारखं आहे का सौंदर्य ठिकाण? घाण आहे ती. नका, नको. विष्णू आणि लक्ष्मी वैकुंठाच्या दारात वाट पाही उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तुम्हाला ओवळण्यासाठी विष्णू आणि लक्ष्मी वैकुंठाच्या दारावर तयार आहे आणि तुम्ही काय हे नवीन खूळ घातलंय डोक्यात? चला वेळ होतोय, 10 पर्यंत पोचायचंय, 9:15 झाले, लवकर चला. तो म्हणला हो दे रे, थांब जरा. आता इथून गेलं का परत कशाला यायचंय? अरे सायुज्यता मोक्ष म्हणजे प्राप्ती होणे, एकरूप देवाशी होऊन जाणे. आम्ही एकरूप होणार आहोत. मला पाहायचंय, कारण मी फक्त भागवतामध्ये नरकाचे प्रकार ऐकले होते. प्रॅक्टिकली काय असतं जरा मला बघायचंय. नाईलाज झाला वैमानिकाचा. रस्ता वाकडा करून, आपण म्हणतो ना आज कशी वाट वाकडी केली. वैकुंठाला जाणारं विमान नरकाकडं आलं आणि यम ऑफिस मध्ये, नरकाच्या बाहेर यमाचं ऑफिस आहे, तिथं यम सया करत होता. उद्या कोणाला आणायचं, परवा कोणाला आणायचं, तेरवा कोणाला, म्हणजे हे सगळं ठरलेलं असतं. आणि आपण म्हणतो अचानक झालं. अजिबात अचानक होत नाही, सगळं ठरलेलं असतं. उद्या कोण, परवा कोण, तेरवा कोण. ज्याचं 1.5 वर्षात मरण आलं त्यांनी कानाच्या 2 पाळ्या दाबायच्या आणि डोळे झाकून हे कान पक्के बंद करून ऐकायचं. 2 प्रकारचे आवाज येत असतील तर 1.5 वर्षात तुम्ही मरणार. ज्यांना नाकाचा शेंडा आपल्याच डोळ्याने दिसत नाही ते 6 महिन्यात मरणार. मी अजून सांगणार पण नाही सांगणार, तुम्ही चेक करायला बसले. कधी कधी सत्य आम्हाला लपवावं लागतं. हे अचानक नाही होत, सगळं ठरलेलं असतं.
काळ, वेळ, ठिकाण, पत्ता, तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर. यम पळत गेला ना हात जोडले. नीट ऐका, जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. हे टाइमपास म्हणून नाही बोलत. आज पहिला दिवस आहे. का ऐकावं, कशासाठी ऐकावं आणि कसं ऐकावं हे महत्वाचं आहे. कारण 7 दिवस तुम्हाला ऐकायचं आहे. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया करतिष्ठ तसे. यमाने हात जोडावे तुम्हाला. यमाने. आम्ही काशीखंड शिव महापुराण केलं. भगूर लहवीत रोड इच्छापूर्ती शिव मंदिराच्या वतीने 10-20 हजार लोक असायचे. त्याच्यात असा विषय आला काशीखंडामध्ये, ज्यानं पाप केलं त्याला यम अक्राळ विक्राळ दिसतो, त्रासदायक ठरतो. आणि ज्यानं पुण्य केलं त्याला यम साक्षात विष्णू स्वरूप दिसतो. एवढी पुण्याची ताकद आहे. आणि यमानं हात जोडावे इतकं चारित्र्य आपलं शुद्ध असावं, इतकी क्रिया आपली चांगली असावी. यमधर्म वाट पाहे निरंतर. पळत गेला आणि पाया पडला. राजा, तुमचं नाव तर काय आमच्या यादीला नाही, इकडं कसे? राजा म्हणला, तू काय शहाणपणा शिकवतो मला? अरे माझं नाव भगवान विष्णूंकडे आहे. मग इकडं कसे? मला नरक पाहायचंय. यम म्हणला, पाया पडतो, इथूनच जा. ते फार भयानक आहे हो, तुम्हाला बघा. मी सांगतो ना, काय अधिकार तगडा आहे पुण्यवानाचा. मला बघायचंय. म्हणजे कथा ऐकणाऱ्याची ताकद किती हे सांगायचं मला. नाही इलाज झाला. वैमानिकांनी वैमान असं विमान दूर उभं ठेवलं. महाराज लवकर या, भगवान विष्णूंचा आताच फोन येऊन गेला. आता फोन होता का नाही मला नाही माहिती, पण निरोप येऊन गेला, लवकर आणा. असं आलोच. यमाबरोबर राजा जनक नरकामध्ये गेलाय. आता हे ऐकता ऐकता जरा वारे सावध. एक सेक्शन असं होतं जिथं एकाच्या कानामध्ये उकळलेलं शिशाचं तेल ओतत होते. आता जडदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह हे सांगायला मला वेळ नाही. अमोल, मला ते पुस्तक दे. त्याचा विषय निराळा आहे, पण आलं फक्त एक त्याच्यावर फोकस करून जातं. हे बघा, हे आमच्या अभ्यासातलं आहे. लागतो. आता ओवी ऐका. हे प्रमाण दिलं. आता याला अनुसरून ओवी मी ओढून ताडून बिलकुल संगती लावत नाहीये. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. इथंही दुःख भोगावं लागतं आणि परलोकातही दुःख भोगावं लागतं. इतकं कठीण आहे कर्म. एकाच्या कानात उकळलेला शिशाचं तेल टाकत होते. तो ओरडत होता जनावरासारखं, सोडा मला, सोडा मला. दया आली राजा जनकाला. यमा, सोडणारे त्याला किती त्रास होत असेल. यम म्हणला, तुम्ही नका मध्ये पडू. याला माणसाचा जन्म दिला होता. मग हा कधी कथेला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, कानांनी कधी त्याने प्रवचन ऐकलं नाही, कधी सत्संग ऐकला नाही. म्हणून आता याच्या कानात काय फायदा नसल्या कारणानं शिशाचं तेल टाकून याला कानाचे पडदेच फाडून टाकायचे. कारण का, जन्मा येऊनी काय केले तुझे मुद्दल वाया गेली. कान कशासाठी आहे? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे ऐकताय ना तुम्ही? आज बिलकुल तिकडे जायचीच गरज नाही. जन्म यमाची यातना, जनने जन्म यमाची यातना. ऐसी साधना करा काही, ऐसी साधना करा काही. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली. दोन्ही कामं केले आम्ही. आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं, मी प्रॅक्टिकली दाखवलं. पण हे स्पेशल आहे. अंत्येष्टी मारिती. अजून काय?
झोडीती अजून तोडीती यमाचे किंकर बहुसार हरी विना जन्म नरकाची पैज आहे ना हरिपाठात. अहो तेच सांगतोय ना मी. मग स्वामी चरित्र कथा फक्त स्वामींचीच आहे का? कर हरी भक्ती परलोकी येईल कामा. 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 सोडवी नयमा पासोनिया. सोडवी नयमा पासोनिया. सोडवी नयमा पासोनिया. सोडवी नयमा पासोनिया. अनंत जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा शेवट पाहता. क्या बात. अनंत जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा शेवट पाहता. वा वा. आमचे शिवराम दादा आणि सानप दादा केशवजी महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. सिस्टमय छान लागली यार. हां छान आहे. कधी कधी खूप ताकदीचं असतं पण ते लागतच नाही शेवटपर्यंत नाही. एक सांगू का? आणि ही भगरी बाबांची कृपा आहे. आज माणसं थोडेच आहेत पण हळूहळू येतील. हां इथं जर लावण्यांचा कार्यक्रम ठेवला असताना समितीने हा गर्दी मावली असते का सांगा? कलियुग आहे. कलियुगात झाली या भेळ. लावली राताळ उगली केळ. मरू दे मान्य म्हणायचं. जिथे तुंतुणे वाजती तिथे कान टवकारती. आणि जिथे हरी कथा चालती तिथे पापी झोपी जाती. जे आले नाही त्यांना म्हणू बिनू नका. डोक्याला ताण. मला 5-6 दिवस लांबून यायचं इकडं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य भगरी भगवान की जय. थोडे पुढे गेले राजा जनक. एकाच्या डोळ्यामध्ये लाल बुंद केलेल्या सळया खुपसल्या जात होत्या. बुबुळ बाहेर काढले. सोडा मला, आता नाही ना. दया आली रे राजा जनकाला. यमा सोडणारे. डोळ्यात काही घाण गेली तर किती आग होत्या रे. बुबुळ बाहेर काढले रे त्याचे. सोड रे. नाही महाराज मधी नका पडू. काय याने कधीच मानवी जन्मात डोळ्याने चांगलं पाहिलं नाही. मग काय पाहावं? घ्या रे डोळे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख. कधीतरी देवाकडे दिवसभरात एकदा तरी पहा. नाही तर काय हाल होती गड्या. बापरे. मला तर पुढचं काही सांगवत नाही. मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. पण काही काहींना वाटेल नाही नाही अजून सांगायला पाहिजे थोडं. सांगतो अजून 2च सेक्शन. एकाची जीभ कापित होते. जीभ गुराढोरासारखा ओरडत होता. सोडा ना. ओरडत होता. मुलाला हाका मारायचा, मुलींना मारायचा, नातवांना, सुनांना, बायकोला. आणि ते मस्त जेवत होते खाली. वरची हाक काय खालू ऐकू येत नव्हते. धनमान बळी न आठवसी देवा. मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा. मग तुझा रक्षिता कोण आहे? कोण रक्षण करेल तिथं? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कोणी कुणाचं नाहीये. कोणी काम नाहीये तिथं. उद्या म्हणू लागल्यास आपण. तू म्हणशील पैसा अडका, इथं सगळंच राहील बर का. मेल्यावरती तुझ्या सोबती मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. जसंच्या तसं म्हणलो बा मी. माझं नाही हे. नाथांना जाऊन विचारा. तू म्हणशील बायका पोर,
हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील घरदार इथं सगळंच राहणार, मेल्यावरती तुझं आहे गावाबाहेर घर. लासलगावचं कुठे आहे? म्हणजे तुम्हाला कळालं आपलं घर कुठं आहे. मग आता घरीच जातो मी आपल्या लगेच नका जाऊ तिकडं, पण एखाद्या दिवशी तिकडं चक्कर मारून या. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा, तिकडं जायचं सगळ्यांना. अरे काय गमावलं आम्ही, काय कमवलं आम्ही. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर पूरी जिंदगी बिता दी हमने कागज के टुकड़े कमाने के लिए. याच्यासाठी जीवन नाहीच आहे आपलं. धनमान बळे न आठवसी देवा. हडत होता उलट होता. पण राजाने पहिले म्हणले यमा इसकी जबान क्यों काटी जा रहा है. राजा जी आप बीच में ना पड़े तो ही बेहतर है. क्यों? इसने अपने जिह्वा की जो मिली थी चीज नाही की, जिभेचा वापर नाही केला का. बोलायला पाहिजे चांगलं बोलला नाही, खायला पाहिजे ते खाल्लं नाही, मग त्याची जीभ ना मग आडवी कापायची ना रे. जनक राजा म्हणला आडवी कापायची, उभी का कापली. उभी कापली म्हणे याला पुढचा जन्म सापाचा द्यायचा आहे. सापाची जीभ पाहिली का तुम्ही, काय ठरलेलं असतं वरती. ज्यानं तोंडाचा याला शिव्या दे, याची चुगली लाव, याला वाईट बोल, त्याला वाईट बोल, याला टोचून बोल, त्याला टोचून बोल, याच्याशी भांड, त्याच्याशी भांड, ही अशी ती तशी, ती अशी ही तशी, आणि मग तू कशी. कधी विचारलंय. हा हाल गेल्याची जीव उभी कापली. सापाला मारताना पाठीवर मारत नाही, पोटावर नाही, शेपटीवर नाही. यारे यारे लहान थोर तोंड ठेचा बरोबर. सापाचं तोंड ठेचून का मारता. जर 15व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलं ममेव जीव अंश लोके, हे माझेच अंश आहे. तो साप सुद्धा जीव आहे आणि तो जीव हा शिवाचा अंश आहे. मग सापाचा जीव जाताना त्या देवाला काय बरं वाटत असेल काय. तो साप म्हणतो देवा हे पांडुरंगा, हे स्वामी राया, हे भगरी बाबा, अरे तोंड ठेचून मारताय रे, तू काठी का धरत नाही. भगरी बाबा म्हणले माणसाचा जन्म दिला होता, तोंडाचा वापर चांगला केला नाही, आता तोंड ठेचून मर. कळलं. जाऊ द्या आपण आता पुढे जाऊ दत्त जन्माकडे. हरिभक्ताची किती ताकद असते, कथा श्रवण करणाऱ्याची ताकद किती असते. वारं आलं आणि ते वारं राजा जनकाच्या अंगावर आदळलं आणि जनकाच्या अंगावरचं वारं व्याधीग्रस्त असलेल्या नरकाच्या लोकांच्या अंगावर जाऊन आदळलं आणि ते व्याधीतून मुक्त झाले. संत चरण रज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज क्या बात बहुत बढ़िया. सहज वासनेचे बीज, वासनेचे बीज, वासनेचे बीज, वासनेचे बीज जळली जाय मग रमला उपजे आवडी, सुख घडो घडी वाढूला वाढूला गे. फार छान. क्या बात आहे. वाजवा तुम्ही. क्या बात है. आहा. वा.
जोरदार टाळ्या. गोकुळात वृंदावनामध्ये गेल्यासारखी फिलिंग आली आम्हाला. धन्यवाद महाराजजी, बहुत बढिया. गॉड गिफ्ट आहे. मला खूप वाटतं गावं, मला गातच येत नाही. एखाद्याला वाटतं बासरी वाजावी, त्यांच्याशिवाय कोणाला जमत नाही. तुम्हाला स्वयंपाक येतो, आम्हाला फक्त खाता येतं, आम्हाला बनवता येत नाही. प्रत्येकाचा जन्म विशिष्ट कारणासाठी आहे ना. गॉड गिफ्ट आहे. एकदा टाळ्या वाजवूया. त्या अंगावरचं वारं नरकाच्या लोकांच्या अंगावर गेलं. ते व्याधीतून मुक्त झाले. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना गेली, ते व्याधीतून मुक्त झाले. पळत गेले नरकातले लोक, व्याधीग्रस्त जे होते ते व्याधीतून मुक्त झाले. राजा जनकाच्या पायाला मिठी मारली. महाराज, विनंती आहे. काय इथंच थांबता का नरकात? म्हणे हो. का? तुम्ही इथं असले, तुमच्या अंगावरचं वारं आमच्या अंगाला लागलं, आमचं दुःख जातं. बरं बरं, याला तर संत म्हणतात. बाहेर गेले नरकाच्या. तो वैमानिक, महाराज बसा, वैकुंठात देव वाट पाहतोय, जातो. मला नाही यायचं. का? इथंच राहायचं. वेडे आहात का तुम्ही? किती बेकार राहते. नको रे, एकटा आला तर माझंच कल्याण होईल एकट्याचं. मी इथं थांबलो, या बाकीच्यांना बरं वाटेल रे माझ्यामुळं. काय संतांचं हृदय असतं. स्वतः नरकातला त्रास सहन करायला राजा जनक तयार झाला, पण दुसऱ्यांना सुख मिळतंय हा प्लस पॉइंट मानला. वैमानिकाचा नाईलाज झाला, तो निघून गेला. कथा ऐकणाऱ्याची ताकद मी सांगतोय. एकाच्या कथा ऐकल्याने किती जणांचा उद्धार होतो. नीट ऐका. शिव महापुराण सांगतं, व्यासजी सांगतात, कथाकार ज्या गल्लीत न जातो, ज्या गावात न जातो, त्याच्या अंगावरचं वारं त्या घराला, त्या व्यक्तींना जर लागलं तर त्या व्यक्तीच्या 1760 पिढ्यांचा उद्धार होतो. इतकी ताकद कथा ऐकणाऱ्यांमध्ये आहे. स्वतःला कमी नका समजू तुम्ही. थोडे परीने रे. देवाला वैकुंठातून का रे म्हणे नरकात डोकं फिरलं काय? डायरेक्ट देव. काही एखाद्याने वैकुंठा जावे, हे वैकुंठची केली आघवे. माऊली बोलतात ज्ञानेश्वरी. एखादाच दुर्लभ असतो जो स्वतः तरतो आणि दुसऱ्याला सुद्धा तारतो. त्याचं एकच नाव आहे, ते म्हणजे साधू आणि संत. बोला भगरी भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी चरित्र कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. अनुसूया, किती गोड नाव आहे माझ्या माता भगिनी. इथं कोणी आलं का अनुसूया नावाचं आहे का कोणी? अनुसूया आहे का कोणी? हात वर करा. कोणी आलंय का? अनुसूया आहे का कोणी? अनुसूया माहिती आहे का तुम्हाला? कोण? जिच्याकडं अनु इतकी सुद्धा असूया नाही, तिचं नाव अनुसूया. म्हणून दत्तप्रभू तिथे आहे. आणि जिथं असूया असते तिथं दत्त स्वामी महाराज जात नसतात. अनुसूया, अनुसया नाही, अनुसूया. अनु इतकी असूया जिच्याकडं नाही, ती अनुसूया. नाव गोडगोड. आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे नावं असायचे ते अर्थपूर्ण असायचे. सीता है ना, भागीरथी, सावित्री, द्रौपदाबाई, लक्ष्मीबाई, जनाबाई, मुक्ताबाई, जानकीबाई, गिरिजाबाई. किती गोड गोड नावं. गंगाबाई, भले 8 दिवस आंघोळीला पाणी नाही, म्हणजे नावात अर्थ होता. अनुसूया इतकी महान पतिव्रता आहे. रस्त्याने चालली तर सूर्य तेज कमी करतोय. का? हिला जर चटका लागला तर मला शाप देईल. पृथ्वीला, त्या जमिनीला वाटलं हिला जर काही पायाला टोचलं तर मला शाप देईल. सगळे घाबरत होते. इतकी तेजस्वी स्त्री होती. कारण का? पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाही.
नवरा जर स्वामी चरित्र गुरुचरित्र पारायणाला दत्त जन्माच्या सप्ताच्या निमित्ताने केंद्रात बसला तर तुम्ही त्याचा डबा करून दिला, त्याला वेळेवरती आंघोळीला पाणी दिलं आणि तो वाचन करून आला, त्याला डबा भरून दिला, त्याचा रुमाल दिला, त्याचे हेल्मेट काढून दिलं आणि आता या लवकर व्यवस्थित जा, एवढी जरी सेवा केली तरी तुम्हाला पुण्य मिळेल. कारण का गुरुचरित्र वाचक तुमचा पती आहे आणि त्याची सेवा तुम्ही करता म्हणून 50% वाटा तुम्हाला मिळतो. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. कोणासाठी करता तुम्ही? सौख्यासाठी, सौभाग्यवती पण टिकण्यासाठी. आमची देवी मंदिर माहिती आहे तुम्हाला? बघू रेणुका माता. मी कार्यक्रमाला चाललो होतो, 9 वाजेची वेळ आणि वट सावित्री पौर्णिमा होती. एक बाई दोरा गुंडाळीत होती. दोरा गुंडाळता गुंडाळता घाल गरके चक्कर येऊन पडली हो. जोशी हॉस्पिटलला मी ॲडमिट केलं. डॉक्टरने चेक केलं, एक गोळी दिली, बरं वाटलं. रिक्षा करून घरी सोडलं. तेवढ्यात तिच्या नवऱ्याला, आता ओळखीच्या होत्या तर ताई, फोन केला. तिचा नवरा आला. कसं काय वाटलं आता, बरं वाटतं का? ती म्हणली हो बरं वाटतं. तो म्हणला मग आला तर महाराजांना मला चहा कर. ती म्हणली एवढंच काम आहे का मेल्या मला? आणि त्याच्यासाठी दोरा गुंडाळायला जायला होती. तुमच्या लक्षात आलं का? नाही, तुम्हाला आता लक्षात आलं. दोरा कोणासाठी गुंडाळायला जायला होती? आणि त्याला चहा करून नाही द्यायचा तर तू तुझ्या मुंडक्याला दोरा गुंडाळणं गरजेचं आहे. अरे आम्ही कशासाठी करतो, का करतो, याचा कार्यकारण भावच आम्हाला माहित नाहीये. अनुसूयेच्या आश्रमात, अत्रीच्या आश्रमामध्ये राम सीता वनवासात असताना गेलेत. माहितीये कोणाला? राम लक्ष्मण गेले, सीता मैया गेली. सीतामाई बाहेरून विचारते, आई ऐका बरं का, आई आहात का घरी? बाहेर अत्री ऋषी होते. म्हणले सीते, माझी पत्नी खूप थकली आहे ग, म्हणून ती बाहेर नाही येऊ शकत, तूच मध्ये जा. हा नवरा सांगतोय. आणि नवऱ्यानं बायकोचं गुणगान करावं, ती बायको गुणगान असायला पाहिजे. आणि बायकोने माझा नवरा श्रेष्ठ आहे असं म्हणण्यासाठी पतीने सुद्धा गुणवान असायला पाहिजे. याला म्हणतात जोडी आणि याला लक्ष्मीनारायण म्हणतात. नाही तर कोणाचं तोंड कुडन कोणाचं कुडं. पूजेला बसली, एक आजी पूजेला बसली, त्या बाबाला ऐकू येत नव्हतं. मी म्हणायचो स्वाहा म्हणा स्वाहा, तो म्हणायचा काय? ते मशीन इसरेल होतं. म्हातारी वैतागली. त्या म्हाताऱ्याचं लक्ष नव्हतं. तिनं त्याचा, मी बरोबर पाहिलं, तिनं त्याचा हात निरंजने उधारला. बाबू किती खोट्यापणा आहे हा. चटकलं ना ते. तिथंच महायुद्ध दोघांचं सुरू झालं. असे डोळे ताणले त्याने आणि वरतून म्हणती हा ताना डोळे, लग्नाच्या दिवशी जसे मोठे डोळे करायचे अजून तसेच करत्या, कवडीचा फरक नाही. मला डॉक्टर पाहायला आला होता. म्हणलो रडू नको. भिखाऱ्याच्या दारात पडले. अरे यज्ञ चालू आहे. तुम्ही जर असा हात लावत असाल तर 50% पुण्य तुम्हाला मिळतं. काहीच करायची गरज नाही. कारण का? तुम्ही आईबाप सोडलेत. आणि परका पुरुष कधी ओळख नाही, काही नाही. आईबापाने निवडून दिलेला वर त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली तुम्ही त्या वधूने आणि त्याला आयुष्यभर जोडीदार साथीदार मानलंय, त्याला देवाचं रूप मानलंय. म्हणून माता भगिनीनं तुमचं समर्पण मोठं आहे, फार मोठं समर्पण आहे. आणि आज गर्दी सुद्धा तुमचीच जास्त आहे. माणसांना म्हणलं कार्य नाही येते कथेला, ते म्हणले आलो असतो पण लय टेन्शन राहतं. मला सांगा, नळाला पाणी आलं नाही, टेन्शन कोणाला आहे? भाकरीला पीठ नाही, टेन्शन कोणाला आहे? पोरग शाळेत जाईना, टेन्शन. हा, आज तुम्ही माझ्यासोबत आहे ना, मग गाडीपर्यंत सोडवा या. मला पाणी नाही टेन्शन तुम्हाला, पीठ नाही भाकरीला टेन्शन तुम्हाला, पोरग शाळेत जात नाही, कामवाली बाई निंदायला आली नाही, टेन्शन तुम्हाला. एवढं टेन्शन माझ्या माता भगिनींना असून सुद्धा 31 डिसेंबरला गटार आमुषाला एक बाई पिऊन पडेल दिसली नाही मला. कथा आहे कथा. उद्या अजून मजा येणार आहे. म्हणून उद्या येताना एक जणीला, आपल्या मैत्रिणीला, नातेवाईक जे असतील त्यांना घेऊन या. मी खात्री देतो जीवनातले सगळे प्रश्न मिटतील. ऐका, इतकी महान पतिव्रत आहे अनुसूया, जिच्याकडे अनु इतकी असूया नाही. सीतामाई मध्ये गेल्या, पाया पडल्या. आई उठून उभी राहिली. सीतेला कडकडून मिठी मारली. सीते, डोक्यावरचा पदर
नाकाच्या खाली असावा. नीट ऐका बरं. कोण कोणाला शिकवतं? अनुसूया. कोणाला? राम पत्नी लक्ष्मी आहे, माता जानकी सीता. आता तुम्ही जिथं बसले ती सीताच आहे, जिथं आपण बसलो ही सीता आहे. पण लोक एवढे फास्ट आमचे तिला शेती म्हणतात. शेती, शेती नाहीये ती, सीता. जमीन कोण आहे? कारण सीता तिथूनच आल्यात आणि तिथंच गेल्यात. ती सीता म्हणजे शेती, शेती म्हणजे सीता. म्हणली का? ऐका, सीते, स्त्रीचं सौंदर्य केस आणि नाकात असतं. ज्या स्त्रीचे लांब सडक केस आहे आणि तुकतुकीत कांती असून नाक लांब आहे, ती स्त्री सुंदर आहे, ती सावळी का असना. म्हणून ते लांब सडक केस आणि लांब असलेलं नाक नवरा सोडून इतर परपुरुषाने पाहू नये म्हणून नाकापर्यंत केस आणि नाक झाकण्याची प्रथा आहे आमची जुनी. आता तो पदर सरकत सरकत कुठं गेला? अनुसूया सांगतोय. दत्त प्रभू समजून घेण्याच्या अगोदर अनुसूया समजून घ्या, मारुती समजून घ्यायचा, अंजनी माता समजून घ्या, रामाला समजून घ्यायचं, माता कौशल्य समजून घ्या, आणि कृष्ण समजून घ्यायचा, देवकी समजून घ्या. अरे छत्रपती समजून घ्यायचेत, माता जिजाऊ समजून घ्या. शुद्ध बीजा पोटी फळे. दत्तप्रभू कुठे येणार आहे का? अरे काय तप आहे, काय साधना आहे. हा पतीची सेवा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. ही बाई नवऱ्याला जेऊ घातल्याशिवाय तोंडातला थुंका सुद्धा गिळत नाहीये. कुठे येत नाही दत्तप्रभू कुणाच्याही पोटी, कुणाच्याही घरात. कठीण आहे. सीते, पती निजल्यानंतर आपण निजावं. पती उठायच्या अगोदर स्त्रीने उठावं. ऐकताय ना सगळ्या जणी? आणि हल्ली कोण उठतं कोणाच्या अगोदर? बापरे, हाच उठवतो ठोंब्या. सकाळी 5 वाजता नळाला पाणी येतं. मी आमच्या बगूरकडचं सांगतो, इकडचं नाही सांगत. बगूरला लासलगावचं सांगायचं असतं. हाच उठवतो 5 वाजता. पंचपात्र्या भरितो, हांडे भरितो. नाव सांगितलं असतं पण निघायचं कोण नातेवाईक, व्हायची उपाधी. टाकी भरितो, हांडे भरितो, गुंड्या भरितो. दिवसभर भर 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 मर 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 दिवसभर पाणी भर. आणि ऑफिसला गेला का त्याला म्हणत्या गुड मॉर्निंग सर. काय मरायचा सर? पाणी बरोबर फार जीव चाललाय त्याचा. पांघरुणांच्या गाड्या हाच घालितो, पिठाचा दळणाचा डबा हाच आणतो, भाजी चिरून हाच देतो. मग ही माया, महामाया करीती तरी काय? मला कळतच नाही. याला म्हणते अंथरुणावर अशा आळ्या पिळ्या देते आणि अरे नवऱ्याला, अरे उचली मामरीला. अरे म्हणे काय चहा बनवून देतोस का रे? फार आळस आला. आणि तो ठोंब्या हुंडा घेऊन एकातच आणेल. देतो ना ग. मग त्याने ना चहा बनवला आणि अंथरुणावर नेऊन दिला बेडवर. आणि मग बेडवर चहा दिला. त्याला इंग्रजीत नाव पडलं बेड टी. आणि पेत होती. मी म्हणतो पेता पेता मराया पाहिजे, जगायच नको. अरे कशासाठी? पत्नी व्रत आणि पतिव्रत संसारूपी गाड्याचे 2 चाक आहे, पती आणि पत्नी. त्या 2 चाकांवरती तो गाडा समान चालला तर प्रपंच होतो. दोन्ही चाक समान चालायला पाहिजे. अत्री ऋषी अनुसूया, जरा फोकस करा गुरुचरित्रावर. अध्याय 4. गोड झाकी बघायची आज आपल्याला. रोज झाकी आहे, अजून थोड्या वेळाने येणार आहे. ऐका, सीते, पती नाराज असेल, पत्नीने आनंदी राहू नये. आणि पती आनंदी असेल तर त्या स्त्रीने कधीच नाराज राहू नये. सीते, नवरा उठल्यानंतर त्या बाईची आंघोळ आटपलेली असावी. आणि सकाळी त्याने उठल्याबरोबर बायकोकडे पाहिल्यानंतर तिच्या कपाळी ठसठशीत हळदी कुंकू दिसावं. नियम सांगितले. दारामध्ये सौभाग्यवती स्त्रीने 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ कधीच उभं राहू नये.
पाट्याजवळ, मुसळाजवळ, सुपाप समोर, शिरईजवळ कधीच थांबू नये. पती येण्याच्या अगोदर आपण घरामध्ये असावं. तो आल्यानंतर त्याला काय हवंय काय नकोय, सीते हा आई, पतीने आवाज जर दिला बायकोला, हो माय, 1000 कामं तिने हातातले टाकावे, पतीच्या दिशेने त्या क्षणाला जाऊन उपस्थित हात जोडून म्हणावं, मालक काय आज्ञा आहे. सीतेला मार्गदर्शन केलंय, विविध प्रकारचे आभूषण दिले. 10,000 वर्ष तप केलं ह्या बाईने, 10,000 वर्ष. कडकडीत वैराग्य आहे. माझा पती जसा आहे ना तसं मी राहील. माझ्या माहेरी एवढं आहे आणि काय भिकारी आहे आणि काय नाही खरं माझं झालं, कधीच तक्रार करू नका. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं ते स्वीकारा. काही काही ना खूप ॲटिट्यूड असतो माहेरकडचा. जाऊ द्या, असू द्यात, तुझं भाग्य तिथं आहे, तुझं प्रारब्ध तिथं आहे. मी काय 1872चं काय फार मागचं नाही सांगत आहे, वास्तविक. अरे जुन्या काळामध्ये ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनंच आहे. जुने लोक म्हणायचे गाईला गोठ्यात मालकानं जसं ठेवलं तसं गाईनं राहावं, आणि मुलीला बापाने जिथं दिलं त्या मुलीने तिथं तसं स्वीकारून राहावं. कुठं पत्रिका जुळत होत्या जुन्या काळात सांगा मला? होत्या का पत्रिका? त्या आजीला विचारतो, आजी तुझी पत्रिका जुळली होती का? नाही म्हणते म्हातारी. जन्म तारखाच पाठ नाही तेव्हा पत्रिकांचा विषयच नाही, पण म्हातारी टकाटक एकदम. हो, 2 चापटा जर खाल्या ना म्हातारीने, तेव्हा लग्न झाल्यावर 2 भाकऱ्या खायची पण रडायची नाही, असं होतं. आता थोडं काही बोललं, म्हणलो का हो ताई, कोर्टात लग्न होऊन 2च महिने झाले. म्हणली त्यांच्याकडं सकाळी चहाला दूध नसतं ना, म्हणून मला डिवोर्स घ्यायचा आहे. मेली का तू? काय मोठं रिझन सांगितलं. अरे कसं जमायचं? स्वीकारा एकमेकाला, गुण दोषासहित स्वीकारा. याने बदलावं, त्याने बदलावं, याने त्याने नाही बदलावं. बदल स्वतःपासून करा. एखाद्याला राग येत असेल ना, मग त्याला ज्या गोष्टीचा राग येतो ती गोष्ट करायचीच नाही, सोडून द्या ना, झालं ना. कशासाठी डोकं लावायचं? कशासाठी किरकिर करायची? कशासाठी भांडणं करायची? जे मिळालं ते स्वीकारा. किती प्रतिकूल परिस्थिती होती हो. परवा एका बाबान, मला ना लहान मुलं आणि म्हातारी माणसं जास्त आवडतात, तरुण पण आवडतात, पण मी जास्त त्यांच्यामध्ये राहतो. मी आत्ता आल्या आल्या इथं बुजुर्ग लोकांशी बोलत होतो. तुम्ही बाबांशी बोलले का? तुम्ही भगरी बाबांना पाहिलंय का? मला इतका आनंद होता त्यांच्याशी बोलताना. मला आवडतं ते. एका बाबाला म्हणलं, बाबा एकदम छान आहात तुम्ही. आजी पण एकदम छान आहे, डोक्यावर पदर आहे अजून तिचा. हो म्हणे, आमचंच होतं ते, तुमच्यासारखं आहे का म्हणे. म्हणलो काय झालं तुमच्यासारखं? आम्ही काही चुकलो का? नाही नाही म्हणे, तुमचं काय तरुण पोरांचं आजकाल. नाही बाबा म्हणलं सांगाच ना. मला तिने असा क्ल्यू दिला. मग मला उत्सुकता, बाबा सांगा ना नेमकं आमचं तुमचं असं काय. म्हणे आम्ही तासा आड बैल आणि दिवसा आड बायको हाणायचो म्हणे. म्हणजे तुम्ही ऐकून ठेवा फक्त. काय म्हणलं बाबा? तासा आड बैल हाणला का तो सरळ चालवतो, पुढचं नका ऐकू तुम्ही. आणि डोक्यात पण घेऊन, हे बघा मी त्या म्हाताऱ्याचं सांगितलं, इथलं बिलकुल नाही, पहिलं डोक्यातून काढून टाका, नाही तर डोक्याला ताण माझा. बाबा असं बोलला. आणि हे बाबा हे कट कर बरं का कॅमेऱ्यातलं, नाही तर आम्हाला त्रासच येतो ज्ञान देण्याचा. म्हणजे लक्षात ठेवा, स्वीकार न होतं एकमेकाला गुणदोषासहित. राग येतोय ना, मग तो राग येतो तर आम्ही तसं करायचंच नाही. तिला वाईट वाटतं ना माझ्या अशा वागण्याने, मग मी वाईट वागायचंच नाही. हे बरोबर प्रपंच व्हायचे. आता पत्रिकेमध्ये इतके गुण जुळतात तरी सुद्धा मन जुळतात का सांगा बरं? मी काय पत्रिकेच्या विरोधात नाही. 1996ला आम्ही ज्योतिष विशारद केलंय कंप्लीट त्र्यंबकेश्वरला. मी त्या विरोधात नाहीये, पण पत्रिका तुम्ही जुळवता, मन सुद्धा जुळवायला शिका ना. एकमेकांचे संस्कार जुळवायला शिका. मुलगा चांगला आहे, स्वकर्तृत्ववान आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, संपत्ती नका पाहू, बिनधास्त मुलगी देऊन टाका. कारण झोपडीच्या ठिकाणी बंगला निर्माण करण्याचं सामर्थ्य जर तुम्हाला त्याच्यात दिसत असेल, कशासाठी संपत्ती पाहता? आणि संपत्ती पाहून ज्यांनी ज्यांनी मुली दिल्या, आज त्यांच्या मुली माहेरी आहेत, रडतायत, कोर्टात चक्कर मारतायत. का? आप कमाई असावी, बाप कमाई मुलाची नसावी.
हे जुन्या लोकांचे विचार आहेत आणि आज ते प्रॅक्टिकली अनुभवात आणणं गरजेचं आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनंच आहे. मला किती वेळ आहे अजून? 9:50 झाले. 10 पर्यंत ठीक आहे. 10 पर्यंत आटपायचे ना? हा 10 ओके. 10 मिनिटात आटपून घेतो मी पटकन. लक्ष द्या. उद्या बरोबर कथा होईल 2-2.5 तासाची. चिंता नका करू. अनुसूया, नारद मुनी कैलास पर्वतावर गेलेत. आता तिकून नियोजन व्हायला पाहिजे ना कशाचं? जन्माला येण्याचं. इकडं ही तपश्चर्या करते, पतीची सेवा करते आणि आता वरतून अनुकूल परिस्थिती तयार व्हावी दत्तप्रभूंच्या जन्मासाठी. झालंय आपलं ओके. 10 मिनिटं वेट अँड वॉच. ज्याची आतुरतेने आपण वाट पाहतात, दत्तप्रभूंचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे थोड्या वेळात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. अनुसूया अत्रि ऋषी. दत्तप्रभू थोड्या वेळात. आपल्याला अत्रि ऋषी, अनुसूया आणि सगळं छान बघायचं आहे थोड्या वेळात. वेट अँड वॉच. लक्ष द्या. माता पार्वतीने गणपतीला लाडू दिला. थंडीचे दिवस आता चालू ना. लाडू, खारीक, खोबरं, गूळ, अजून तूप, डिंक, मेथीची बी पावडर. बरोबर आहे ना? हा, नुसतं खायचं नाही, करायचं माहिती पाहिजे थोडंसं. लाडू बनवले. कोणाला बनवले? गणपती, कार्तिक, अशोक सुंदरी, जया, विजया, विषहरा, दौतली, देव. हे शंकर पार्वतीचे लेकर आहेत. तुम्हाला फक्त गणपती आणि कार्तिकच माहित आहे. हे सगळे लेकर आहेत. त्यांना लाडू बनवले थंडीचे. नारदा, फार मेहनतीने बनवला रे लाडू. कसा झाला? छान झाला आई. तिनं परत दुसरा दिला. इतक्या मेहनतीने जर पदार्थ केला आणि तो छान झाला म्हटला का आमच्या माता भगिनींचा शिनभाग जातो. बरोबर आहे का नाही? तेव्हा माना हलवल्या. म्हणून कधीतरी चांगलं म्हणत जावं, म्हणत जा. एवढ्या मेहनतीने ते करतात बिचाऱ्या. नारदा, कसा झाला लाडू? तो म्हणला, आई साहेब लाडू छान झाला, पण. तुमच्या लक्षात आलं का? शब्द फार महत्वाचे आहे मराठीतले. लाडू छान झाला, पण काय? पुष्कळ लाडू खाले आजपर्यंत. मग अनुसूयेक मागच्या वर्षी लाडू खाला, तसा लाडूच नाही भेटला. दिली थिनगी टाकू. इथं गडबड आहे. आता कळलं का? पार्वती मातेने असे कमरेवर हात ठेवले. विश्वाची जननी माता पार्वती. नारदा, कोण रे ही अनुसूया? कोण माहित नाही तुम्हाला? अरे पण सांग ना, काय उत्सुकतापणाला लावतोय? वेळ कमी आहे. सत्य अनुसूया. देव सुद्धा घाबरतात तिला. बापरे, कोण? जगातली महान 1 नंबरची पतिव्रता. काय म्हणे? हो. अरे पतिव्रता तर लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती मी आहे. नाही आई साहेब, हे वरच आहे. भूलोके मृत्यूतली, पृथ्वी तलावर मृत्यूलोकात महान पतिव्रता आहे. कोण? अनुसूया. आणि गेला निघून नारद. काय असतं, एखाद्या बाईचं गुणगान आपल्या बाई समोर केलं तर आपल्या बाईला जलस होतेच. बरोबर का चूक सांगा? असं आहे ते. म्हणजे आता ही कमी झाली आणि ती श्रेष्ठ झाली. एक दिवस भगवान विष्णूंकडे काहीतरी कार्यक्रम आहे. सगळे देव गप्पा मारतायत आणि ह्या तिघी देवी. बरं, आमच्या माता भगिनींकडे एखादा विषय जाहिरात जर करायची असेल ना, तुम्ही यांच्याकडे सोपवायची. हा, दिवसभरात लई जाहिरात असते. हा, नळावर पाणी भरता भरता म्हणते, हे बघ तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. आणि 17 जणीला हेच बोंबलून सांगते. आणि तुमच्या मनात काही राहतच नाही. म्हणून जुने लोक म्हणतात, भीतीजवळ बोलावं पण
म्हणजे तुम्हाला ते शाप आहे का बरं? काय झालं माहितीये का? कुंती आत्या माहितीये का तुम्हाला? कुंती माता, पांडवांची आई. कौरव मेल्यानंतर तिने पितृतर्पण पित्रांच्या नावाने सुरू केलं आणि बोलता बोलता धर्माला, आपल्या ज्येष्ठ सुताला, मुलाला म्हणली कुंती आत्या, धर्मा हा गाई काय ग, हे पाणी सोड करण्याच्या नावाने. हो आई. का? म्हणे तो तुमचाच भाऊ होता. काय बोलते? हो ना, सूर्याच्या उपासनेने लग्नाच्या अगोदर झाला होता म्हणून सोडून दिला तो. वाईट वाटतं मला. तोही मेला तुमच्या हातून. पाणी सोड बेटा. इतका चिडला धर्म. पाणी सोडतो आई. आता इथून माग बोलली असती तर इतका सगळा घोटाळा झालाच नसता. मेला नसता कर्ण, कौरवही मेले नसते. आज सांगते तू, सकळ स्त्री जातीला शाप आहे माझा. इथून पुढे स्त्रीच्या मनात कुठलं टॉप सिक्रेट राहणार नाही. हे वरदान आणि शाप आहे तुमच्यासाठी. म्हणून तुमच्या मनात काहीच राहत नाही. टॉप सिक्रेट तर राहतच नाही. साडी जरी नवीन घेतली तर तुम्हाला 4 जणींना दाखवल्याशिवाय पचतच नाही. हा, एका बाईने साडी घेतली आणि नेसून विहिरीवर गेली. तिकडं पाणी बिणी बाया भरत होत्या, भांडे. पण इतक्या बाया बिलंदर होत्या, एकीने विचारलं नाही केवढ्याची घेतली. लय बेकार राहते. ही म्हणली बाई दिवसभर चहा कपभर चहावर फिरते, कोणीच विचारलं नाही. दिवसभर गल्लीत फिरली, कोणीच विचारी ना केवढ्याची घेतली. शेवटी ती म्हणली कोणीच विचारलं नाही. एक कुत्री झोपेल होती, तिने कुत्रीच्या शेपटीवर पाय दिला. ती कुत्री म्हणली कवा. ही म्हणली कालच घेतली. अगं काय कळलं का? कुत्री काय म्हणली? कवा. कुत्रीला कवयला सांगितलंच. म्हणून श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखारविंदातलं वाक्य आहे, म्हणे माता भगिनींची कानातून जी नळी आहे ती हृदयात नाही साठत. कानातून गेलेली नळी तोंडातूनच बाहेर येते. म्हणजे ऐकलं का लगेच बाहेर, साठतच नाही ते. अगं ऐकलं का? पार्वती म्हणाली काय ग? लक्ष्मी म्हणली काय ग? हे सरस्वती इकडे ये. काय? अगं आपल्यापेक्षा महान पतिव्रता आहे म्हणे कोणी, ती अनुसूया टवळी. मग काही झालं पाहिजे पण आपल्या तिघींचं पातिव्रत्य भंग व्हायला नको. मग आता हे बघ, तू ब्रह्मदेवाला सांगायचं सरस्वती, विष्णूला तू सांगायचं लक्ष्मी, आणि मी भगवान शंकराला सांगेल काय, तिघांनी एकमत करा आणि तिचं पातिव्रत्य भंग करा. गेले घरी, वैकुंठाला गेले, ब्रह्मलोके गेले, कैलास पर्वतावर भगवान शिव गेले. संध्याकाळी पाय दाबता दाबता लक्ष्मी आई म्हणली अहो काय, कोण आहे होती अनुसूया? अगो तुला अनुसूया माहित नाही? आम्ही सुद्धा घाबरतो तिला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी सूर्यनारायण आहे, मी सुद्धा घाबरतो. माझं तेज कमी करतो. मी चंद्र आहे, माझं तेज कमी करतो. आंघोळीला जर ही सरोवरावर आली तीर्थावर, मी पाणी आहे, विष्णू म्हणतात मी पाणी आहे. मी जर गार असलो तर थोडंसं कोमट होतो का, तिला गार लागून मला शाप द्यायला नको. खुशाल वर तोंड करून बोलताय, काही वाटत नाही तुम्हाला? काय आमच्यापेक्षा कोणी मोठं नको, तिचं पातिव्रत्य भंग करा. आता त्या बाकीच्यांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्याला त्रास. मी म्हणतो किती बायकोचं ऐकावं? चांगलं सांगणारी असेल तर जरूर ऐकावं. पण एक सांगू, हे विधीचं विधान आहे दत्तप्रभूंना जन्माला येण्यासाठी. या तिघांना सांगितलं कालचा दिवस होता ना दत्त जन्माचा. या तिघांनी भिक्षुकाची रूप घेतली आणि पृथ्वी तलावर आले. नेमके अत्रि ऋषी मध्यान्ह काळामध्ये 12:30चा कालावधी येतो. 12:39. हे बघा, ज्ञानोबा माऊलींचं चरित्र ऐकायचं असेल तर नामदेव महाराजांकडून ऐका, कारण ते आद्य चरित्रकार आहे. आणि गुरुचरित्र हे दत्तप्रभूंचं चरित्र अध्याय 4 ते आम्हाला प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, दत्तप्रभूंचा जन्म हा सायंकाळी नाहीये, तो माध्यान्ह काळात आहे. म्हणून आमच्या आजही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 12:39 दुपारी जन्म साजरा केला जातो. कारण ते अतिथी म्हणून माध्यान्ह काळात आले होते, ब्रह्मा विष्णू महेश. आणि एक सांगू का, त्याच्या अगोदर महाराज म्हणायचे, आता त्याच्या अगोदर आमच्या अनुसूये मातेला स्वप्न पडलं होतं. कोणाचं? स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.
बोला श्री स्वामी समर्थ महाराज. ठीक आहे, वेळेच्या अभावी आपण ते गीत कमी करून पुढचं घेऊया. चालेल ना तुम्हाला? भजन आलं का मग अजून 2 मिनिटं जातील. चालेल ना? आज वेळ कमी आहे. बोला परमपूज्य भगरी भगवान की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ऐका, भिक्षाम देही. आत्री ऋषी मध्यान्ह स्नानासाठी संध्येसाठी गेलेत. ही एकटीच घरी आहे. अतिथी देवो भव. आचार्य आंघोळ करून या, जेवण तयार असेल. हे आंघोळीसाठी निघाले. बघ बर का, आल्या आल्या जर जेवण तयार नसेल तर शाप देऊ तुला. जी गुरुदेव, काय नम्रता आहे, काय विलक्षणता आहे, काय अलौकिकता आहे. म्हणून परलोक परमात्मा तिथे येतोय. हे निघून गेले. वरतून त्या तिघी जणी त्या तिघा जणांना सांगत होते, जे रूप बदलून देवाले, ब्रह्मा विष्णू महेश, लवकर जा, पोहत बसू नका, नाही तर तुम्हालाच नापास करायची. तिचा स्वयंपाक तयार व्हायच्या आत तुम्ही जायचंय आणि पटकन स्वयंपाक तयार नसेल तिला शाप देऊन निघून यायचंय, कारण तिचं पातिव्रत्य भंग करायसाठी तुम्हाला पाठवलंय. लक्षात आहे ना? हे म्हणले, अगं हो ग बाई. गेलेन बुटकी मारली. पण ती सुद्धा महान तपस्वी होती, स्वाध्वी होती. तिनं पटापटा भाजी निवडली. कढईमध्ये, भांड्यामध्ये फोडणीचं साहित्य घातलं, भाजी टाकली, पाणी घातलं आणि ती सूर्याच्या प्रकाशात ठेवली. त्या सूर्याकडं पाहिलं आणि भाजीकडं पाहिलं. 1 सेकंदात भाजी शिजली. गायत्री मंत्राची उपासना तिच्याकडं होती. पतीच्या चरण सेवेचं सामर्थ्य तिच्याकडं होतं. काय अनुसूयेचं चरित्र गोड आहे. 2 मुद्दे अजून गोड आहेत, पण वेळेअभावी मी ते थोडेसे कमी करून दत्तप्रभूंच्या जन्माकडे जातोय. लक्ष द्या. ही दिव्य चरित्र जो जो ऐकेल त्याच्या जीवनामध्ये तेज येईल, आत्मविश्वास वाढेल, आत्महत्येचा विचार राहणार नाही, उत्कर्ष होईल जीवनात, सुख शांती समाधान प्राप्त होईल, लक्ष्मी घरात स्थिर होईल, कर्ज बाजारीपणा कमी होईल, पतीचं आयुष्य वाढेल, पत्नीचे आजार जातील, मुलं आज्ञाधारक बनतील, मुलांचा हट्टीपणा जाईल. आजची कथा जीवनाची व्यथा दूर करणारी दत्तप्रभूंच्या जन्माची कथा आहे. अनुसूया, सत्य अनुसूया आणि अत्री ऋषींचं तप फळाला येत आहे. निर्गुण निराकार असलेला परब्रह्म परमात्मा सगुण रूपामध्ये आज साकार होतोय. ते फक्त तपाचे सामर्थ्य पिन्निला नोप. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दले. निवृत्तीने दिले माझ्या हाती. हा 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 हा. हरिपाठच आहे. उद्या बोलू थोडंसं आपण त्याच्याविषयी. स्वामी चरित्र कथेला अनुसरून स्वामी चरित्र कथा सुरू आहे. दत्तप्रभू, उद्या श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वतींची कथा, आणि जमलं समारोपाकडे जाताना उद्या स्वामी चरित्रांचा अवतार, स्वामी महाराजांचा अवतार आपण बघणार आहोत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. तिनं स्वयंपाक तयार ठेवला. पानं वाढले, रांगोळ्यांचा थाट आहे, चंदनाचा पाट आहे, चांदीचं ताट आहे. हे तिघं आले. बसा नाथ. बापरे, या तिघी म्हणल्या, तुम्हाला म्हणलं होतं टाइमपास. अगं पोहलं सुद्धा नाही गड, बुटकी मारवलो, तिचा स्वयंपाक तयार आहे, आता काय करायचं? मरा, तुम्हाला नापास केलं, आता काहीतरी शक्कल लढवा. विष्णू म्हणले, थांब, लक्ष्मीला मी बरोबर करतो. हे अनुसूये, हा अतिथी, तुम्ही देव आहात, जेवाना काही हवंय का? गरमागरम जेवण आहे, बसा लगेच. पानाचे विडे सुद्धा आहेत आणि माझे मालक आत्ताच येतील, तोपर्यंत आपलं भोजन आटपून घ्या. मध्यान्ह स्नानाला गेले. किती नम्रता आहे. आणि अतिथी देव आम्हाला आहेत. आजपर्यंत माझ्या दारातून निर्मुख कोणीच गेलं नाही. जेवण जेवण पाहिजे आम्हाला. मग नग्न अन्न वाढ, ने हे बाजूला चाललो, नाही तर ताटावरून उठवून आम्हाला नको तुझं अन्न. नाथ, जशी आपली आज्ञा. भरलेले ताट उचलले, चुलीजवळ किचन मध्ये नेऊन ठेवले. स्वयंपाकघरात असा कूड होता, पार्टिशन होतं जुन्या काळातलं, तुराट्यांचं, त्याला शेणमातीने सारवलेलं. हात जोडून म्हणाली, काय देऊ? हे जेवण नको, मग कोणतं जेवण? नग्न अन्न वाढ. आता हे कळण्यासाठी अनुसूयाच पाहिजे. आजपर्यंत आमच्या कथा कीर्तन प्रवचनकारांनी सांगितलं, नग्न अन्न म्हणजे अंगावरचे कपडे काढून मग वाढ. अरे नग्न अन्न समजण्यासाठी अनुसूयाच पाहिजे, पतिव्रतेच पाहिजे आणि नियम धर्म तिच्याकडे पाहिजे.
तिचं तप किती कडक आहे. तिने आड घातली, हे हे अतिथींनो, माझ्या पतीच्या चरणाला स्मरण करून सांगते, नग्न अन्न मी तुम्हाला वाढेल, पण तुम्हाला बालक व्हावं लागेल. हे देवांच्या लक्षात आलं, तिच्या लक्षात आलं. वरतून त्या तिघी म्हणल्या, झाले नापास. नग्न अन्न म्हणजे काय? ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नसताना सुद्धा ते अन्न गरम असतं आणि ते फक्त आईच्या स्तनातलं दूध आहे. न अग्न इति नग्न. आणि काय मागितलं यांनी? जेवण नाही मागितलं, नग्न अन्न दे, म्हणजे तुझं दूध दे. आणि माझं दूध तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लहान बालक व्हावं लागेल, तर दुधाचा अधिकार लहान बालकांना स्तनातला. मग 3 बालके झाली. आता अत्री ऋषी आणि अनुसूयेचं छान पैकी या ठिकाणी आगमन होत आहे. अत्री ऋषी आणि अनुसूया. तपाचं सामर्थ्य आहे. ज्यांच्या तपाच्या बळावरती आज निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपामध्ये साकार होतो आहे. अत्री ऋषी, माता अनुसूया. क्या बात. आहा. अत्री ऋषी अनुसूया मातेचं आगमन. पतीची मतानुसरून पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. स्वाध्वी स्त्री आहे, साधू आहे अत्री ऋषी. सप्त ऋषींमध्ये तपस्वी साधू अत्री ऋषींचं नाव अग्र क्रमांकाला आहे. दिव्य तेज आहे चेहऱ्यावर, विलक्षण नम्रता आहे चालण्यात, बोलण्यात, वागण्यात. कुणाही जीवाचा न घडो मत्सर. सकल प्राणी मात्रांवरती समान जीव आहे या दाम्पत्याचा. अरे दुष्काळाच्या काळात आमच्या अनुसूयेने पशु पक्ष्यांना पाणी पाजलंय, म्हणून दत्त प्रभू त्यांच्या ठिकाणी जन्म घेतायत जवळ. काय पतिव्रतेचं सामर्थ्य आहे आणि काय साधू अत्री ऋषींची तपश्चर्या आहे. जे दृष्टिक्षेपास पडत नाही ते दृष्टिगोचर होत आहे दत्तप्रभू आज. हे तपाचं सामर्थ्य आहे. जोरदार टाळ्यांनी अत्री ऋषी आणि अनुसूया मातेचं स्वागत करू. आता छानपैकी गीत होईल आणि ते गीत सुरू असताना 3 बालके झाली. माझ्या ब्रह्मा विष्णू महेशाचं लगेच आगमन होत आहे. छानपैकी दत्तप्रभू गोड घ्या पटकन. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. 3 बालके झाली. विष्णू आणि महेश. अरे वा, छान. दत्तप्रभूंचं आगमन होत आहे. 3 बालके झाली. आणि महेश. वा वा वा. सामोरी बसले क्या बात है. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. आरतीची तयारी करायची तोपर्यंत आरतीचं ताट. पायावर डोलले मला
एक आरती समाधी मंदिर आणि एक आरती व्यासपीठ, 2 जोड्या तयार ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त असतील तरी चालेल. आरतीचे ताट 4 आहे, तर एक व्यासपीठ, एक समाधी मंदिर आणि एक झाकीच्या ठिकाणी दत्तप्रभूंना. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. वा वा. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय पागरो, स्वान दे फिरले मला हे. दत्त गुरु दिसले मला हे, दत्त गुरु दिसले. सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती. औदुंबर बसले मला हे, दत्त गुरु दिसले मला हे, दत्त गुरु दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे, दत्त गुरु दिसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भजन करा टाळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. गुरुदेव दत्त. कुणाला बोलायचं आहे का आधी? कोणी बोलणार आहे? आरती नंतर. ठीक आहे, पहिले आरती घ्यायची आपण. आजची कथा आरती करून समारोपाकडे जाते. सगळ्यांनी जागेवरती उभं राहण्याची कृपा करावी. गणपतीची आरती होईल. व्यासपीठाकडे एक जोडी जा. व्यासपीठाकडे एक, समाधी मंदिरात एक आणि समोर बाकीचे उभे राहू शकता. एक जोडी तिकडं जा. एक जोडी जा तिकडं. एक जोडी समाधी मंदिरामध्ये जा. आता रोजपासून हा नियम लक्षातच ठेवायचा आहे. दत्तप्रभूंची आरती आज जन्म आहे म्हणून. स्वामींची आरती भगरी बाबांची पाठ आहे का? कोण म्हणणार आहे? ठीक आहे. गणपतीची आरती त्रिगुणात त्रिमूर्ती आहे ना तुमच्याकडे ती? त्याच्यानंतर भगरी बाबांची आरती आणि दुर्गे दुर्गट भारी. श्रीमन्मा गणाधिपतये नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः.
सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंडी जळगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्ना खचित परा तुझ गौरे कुमरा चंदनाची ऊटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभतो बरा ऋणधुन तीन पुरे जननी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ स्मंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन मनापुरती जय देव त्रिगुणात्मय मूर्ती दत्त आदाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीति नीति शब्द नयानुमाना सुरवर योगी समाधि ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळू भावर्ती ओ वाळू हरली भव चिंता जय देव सभय अभ्यंतरी तू एक दत्त आव्यागासे कैसी कळे ही मात ही व्रतली ते कैसा येत जन्मा मरणाचा फुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती ओ वाळीत भावर्ती ओ वाळू हरली भव चिंता जय देव दत्त येवोनी उभा ढाकला भाव साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होणे आशीर्वाद दिला जन्म मरणाचा पेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती ओवाळी चालली हो चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले जान हर पदे मन झाले उन्मान मितूपणाची झाली ओळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती दिवाणी तारली भव चिंता जय देव जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करो गुरुवरया अगाध महिमा तव चरणाचा भरणायामती देया अकल कोटी वास करुनिया दाविले अघटित चरयाने लीला पाशे बद करुनिया तोडीले भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरयाने अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामती देया यवने पूजिले स्वामी कहाय अकल कोटि पहारे समाधि सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वरयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरयारे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामती देया जानसी मणिचे सर्व समर्था विनवो किती भवहरारे इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरयाने अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामती देया आरती वगैरे भावा देवाशीष आमा आशीष आमा आरती भगरी बाबा कृपा तुझ्यावा आमा दिना
भक्तावरी दीन भक्तावरी मनी स्मरतो मी तुम्हा आरती बगरी बाबा आशीष आमा आशीष आमा आरती बगरी बाबा अवतरले दिव्य रूप सर्व ठाई निज रूप ठाई निज रूप तुम्ही दाविले आमा आरती बगरी बाबा द्यावा आशीष आमा आशीष आमा आरती बगरी बाबा लासल गावी तुम्ही आले गावे पावन झाले पावन झाले तुम्ही माया बाप आमा हे आरती बगरी बाबा द्यावा आशीष आमा आशीष आमा आरती बगरी बाबा वारी तुझमेन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हरी बडदो वाता संकट निवारी देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव देव त्रिभुवन मोहिनी पाता तुझ ऐसी राई दारिद्र्यमध्ये बळंतर बोलावे काय साई विवाद करिता भरलो प्रवाई ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावशी लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निराशा द्वेषापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी हो पाशा अंबे दुर्वा कोण कोण आशा नरहरी तल्ले झाला पदमंगलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं गुरुवेन्द्रं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि खाली तोडांगण वदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणीन मने नमाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव आयनाचा मने सेना मध्यात्मना दालवनेश्वरा करोमि यज्ञं सकलवरस्मै नारायणं समर्पयामि आयुधं केशवं रामनारायण विष्णुदामोदरमस्ते हरि श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामकृपते हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण वंदानंदा रघुनायका मागणे देजे आता रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र अया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा त्रिगुरु ज्ञानेश्वरासी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभुवनं सर्वलोकैकनाथं श्री स्वामी समर्थ महाराज की परम पूज्य जय भगरी भगवान की जय नम पार्वती पते हर हर महादेव चिंतन गुरुदेव दत्त 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री संत लासलगाव निवासी परम पूज्य बगरी भगवान की जय परम पूज्य बगरी भगवान की जय परम पूज्य बगरी भगवान की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी